आता वारील बऱ्यापैकी जाते. शेंगदाण्याची पुडी थैलीत, राजगुऱ्याच्या वड्या थैलीत, आंबा द्याला थैलीत, केळी दिली थैलीत. आणि तिथं गेल्यावर केळीनं आंबा काढावा ना, एक तशीच केळीन एक आंबा तसाच राहिला. आणि राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं. आणि पंढरपुरात जाऊस तर थैलीतून भैमुग उगला. थैलीतून पडशीतून भैमुग बाहेर आला. तर मी आणलं बाई तुला आता रानात पेरायचं काम नाही, याचाच काळी जाईन एकादशी धरी जाय. अशी वारी असेल. कुठं सुरूच चॉकलेट वाटू लागलं. नाना आपण पाहिलं नाही, एक जण चॉकलेट देऊ लागलं. अहो पुढा तर घेतलाच, त्याला असं पाळलं मला वाटतं त्याचे गुडघे पुण्यात नीट नसते झाले. इतकं कातड काढ काय. मी म्हणलं ह्या चुड्यांनी चंद्रभागेत खडा करून जरी पुरल्या तरी यायला उद्धार होईल का. चॉकलेटी त्या गोळ्या, त्या संत्रा गोळ्या फोडूनच घेतलं. ती पडून खडका त्या जांभरीवर पडत होती. काय माणसं. मी डोळ्यानं पाहिलं, बिस्लऱ्या वाटू लागली. काय बहादूर बाई, हरणाचा अवतार. टायराव चढली टायराव. आणि एक देऊ लागलं, एक घेतली आणि दुसऱ्याला वाचका आणला. पण त्या ट्रॅक्टरला ते खोटाड असतं मधलं, ते फालका अडकवायचं खोटाड, याच्यात तिची पोत अडकली. आणि मग पोत पाहिलीत म्हणली बाई 20 वर्ष बिस्ताऱ्या घेतल्या असत्या ग. अशी हारनावानी उड्या हाणायली येड्यावानी ट्रॅक्टर. प्रगतीचं लक्षण नाहीये, हे अवमानाचं लक्षण आहे, अपमानाचं लक्षण आहे. वारी शिस्तीत जायचं. मागणं पाप नाही, आपल्या पोटापुरतं मागायचं. एखाद्याची पंगत असेल, बसू का जेवायला, काही पाप नाही, अपमान नाही. आपल्याकडे मधुकरी मागण्याची पद्धत आहे. हो द्या एखादी पोळी. ह्याच लुचू लुचू बिस्लऱ्यान कुठं काही शेंगदाण्याची पोळी. एकादशीच्या दिवशी बिस्किट. तुम्हाला एक सांगू का, सप्त्यात एकादशीच्या दिवशी जर अन्न शिजवलं तर त्या कलहीमध्ये सप्त्यात एकादशी आल्या कलहीत अन्न शिजिलं तर गाईचं मांस शिजिलं इतकं पाप लागतंय. तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात एखाद्याला जरी कळत नसल तर आपल्या गोळ्या संपल्यात का आपण बिस्किटाला हात कशाला लावायचा. नाही लावायचा, जायचं नाही त्याच्याकडं. किती चुका करतो राजू आपण, किती चुका करतो. आणि तुम्हाला वाटतं का देव आपल्याला पावन. येडा आहे का देव. कसा पावन आपल्याला. असल्या चुका नाही करायच्या. राजे हो, मी जे कधी कधी तोंड टाकून बोलतो म्हणजे माझ्या गोळ्या संपल्यात किंवा मला अक्कल नाही का तुम्हाला हसविण्यासाठी बोलतो, हे डोक्यातलं काढून टाका. आपण घरातल्या ज्येष्ठ लोकांवर आदर करावा याच्याकरता मी तोंड टाकून बोलतोय. नाही तर मला काय गरज आहे इतकं खाली येऊन एखादा शब्द भाडव्यान हराम खोरन नालायक म्हणाल. काय गरज आहे मला, काय गरज आहे का तेवढं बोलण्यासाठी. फार परिस्थित्या सहन करून आपल्या बाप दादाने आपल्याला मोठे केले. एक नायब तहसीलदार भेटले मला, एक नायब तहसीलदार. घरी नेलं मला, बसलोत आम्ही त्यांच्याकडं. त्या नायब तहसीलदारांनी मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं. महाराज माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझी आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो, आमची आई ऐकत्यात. आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे. मी गेलो तिथं, म्हातारीच्या पलंगावर बसलो. हात जोडले, मला दर्शन घेतलं म्हातारीचं. म्हणलं आजी काय रत्न आहे. नायब तहसीलदार. हो म्हणले बाबा. साहेबाला म्हणलं साहेब थांबा बोलू द्या जरसं म्हातारीला. बोलत बसले. म्हणलं आजी एवढं पोरग कसं शिकिलं, किती जमीन होती. काय नव्हती म्हणली महाराज, जमीन नव्हती. कसं शिकिलं. काय नाही, दोघंही नवरा बायको काम करीत होतो. कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या, जेवारी येत होती, खाण्यापिण्याची अडचण नव्हती. पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठुलं आणि पोराला चपाती आवडत होती. म्हणलं आजी मग कशाची चपाती दिली.
मोठ्या माणसाच्या गव्हाचा सर्वा पाहत होते. बापू तुम्हाला माहीत असेल, आता द्या सोडून, पूर्वी सर्वा फुकट पाहू देत नव्हते. सर्वा पाहाचा बाईनं सर्वा पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात वंब्या कुचायच्या, त्या उधळायच्या आणि घरी नेऊन मालकाला नाही आधी द्यायच्या, तिच्या घरी नाही, मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि अर्ध्या घ्या ना अर्ध्या मला गहू द्या, अशीच पद्धत होती ना. हो, मी सर्वा पाहिला. सर्व्याचे गहू उतरंडील ठवाचे. म्हातारीन सांगितलं, महाराज दिवाळीला भाकर खाल्ली. महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन म्हाताऱ्याच्या नावानं वाण दिलं, पण पोराला रोज चपाती. गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस चालला, 8वा शेर गहू दळायचे, त्याचं पीठ बांधून द्यायचं. बाजूच्या घरात नायब तहसीलदार रडत होते. महाराज अतूट प्रेम आईनं केलं. दुसऱ्याच्या शेतातला सर्वा पाहून मला गव्हाची चपाती कमी पडू दिली नाही. महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदादी होती. पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा. मी सांगतोय बाई, रामायण किती ऐकती, भागवत किती ऐकती, शिवपुराण किती ऐकती, कीर्तन किती ऐकती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते. पतिव्रता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावती. तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी नेहमी सांग, असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसल. बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो. मला, मी ज्या संप्रदायाच्या नावाने भाकरी खातो त्या संप्रदायाने तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती, तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार. काय अर्थ नाही. मुलानं सर्वात जास्त मान द्यायचा आपल्या आई वडिलाला. एक मुलगा म्हणला, महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही, मी पापी आहे. म्हणलं बरं ठीक आहे, तू पापी आहे का पुण्यवान, मी काय ब्रह्मदेव नाही, पण तू पंढरपूरला गेला नाही, काम काय केलं? काय नाही म्हणले, महाराज परिस्थिती नाजूक होती, काबाड कष्ट केलं, आता बरं झालंय, 7-8 एकर जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, आता जालाही जमतंय. पण आई वडील म्हातारे येतं, 4-5 दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची, याच्या करता जात नाही. त्याला सांगितलं, तुझ्याच पाया पडू दे, तू ह्या पाया पडल्यावर आम्हाला पंढरपूर घडल. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायची. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवते. आई वडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो. पंढरपूरला गेल्यावर बंडूबुवा 360 तीर्थ घडते. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पण पांडुरंगबुवा त्यासाठी सायास लागेल का नाही? पंढरपूरला जावं लागेल, चंद्रभागेत आंघोळ करावं लागेल, गारव्याची प्रदक्षिणा करावं लागेल, बिना चप्पलची. नाना खडे किती टोचत आहेत. मंदिराचा कळस बघावा लागेल, मंदिराला 2-3 इडे घालावं लागतील, तवा 360 तीर्थ घडतील. घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे. जेवढे तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया भेटतात. किती सोपा परमार्थ आहे. चला राजे हो, 5 कोटीचं दुकान आहे, गिराईक नाही, काय करता? दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव तुम्ही येत. गिरगावकरांनी किती अभ्यास केला असेल ते चुलीत जाऊ द्या, पण त्याचं मानणारे श्रोते तुम्ही आमचे देव आहेत. आम्ही तुमच्यामुळे चांगले दिसतो. तुम्ही नसल्यावर कुठं काय नदीत कीर्तन सांगेल का मी? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, शिवजी आहात तुम्ही. एक वारकरी पंढरपूरला जात होता महिन्याला. त्या वारकऱ्याचं चरित्र ज्या दिवसपासून ऐकलं, आधी माहीत नव्हतं, त्या दिवसपासून वारी सुरू केली नाना महिन्याची. आता दर महिन्याला दशमी एकादशी शुद्ध वारीला पंढरपूरला असतो वारकऱ्याचं. त्या असे किती वारकरी, पण आपल्या भागातला वारकरी इतका टोकाचा, आपण का नाही वारी करायची?
हा नुसतेच गोठुडे आणतो का महाराष्ट्रातून? वारी करायला पाहिजे. एक वारकरी, महिन्याचा वारकरी, 92 वर्ष वारी केली, एवढा पुरावा सांगतो. 92 वर्ष वारी. सोनपेठून पायी जायचं पंढरीला आणि पंढरीहून सोनपेठला पायी. आपल्या मराठवाड्यातला वारकरी. वारकरी मराठवाडा म्हणजे विद्येचं संशोधन केंद्र. विद्येचं संशोधन केंद्र म्हणजे मराठवाडा आहे. सामान्य ताकद. हो. माधव महाराज मगर मराठवाड्यातले, मोतीराम महाराज मराठवाड्यातले, रंगनाथ गुरुजी मराठवाड्यातले, मारुतराव महाराज मराठवाड्यातले, गुरुवर्य नथुराम बाबा मराठवाड्यातले, नामदेवबाब पठाडे वैकुंठवासी मराठवाड्यातले. काय लोक हो. 3 शास्त्रीपैकी 1 शास्त्री मराठवाड्यातले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. प्रचंड विद्वत्ता. काय काय लोकांचा अधिकार. मोजकी लोक सांगितली. कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक. संशोधन केंद्र, संशोधन. 92 वर्ष वारी केली. 92 वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी करून करून पाय उलटे वाकले. प्रसाद उलटे, गुडघे बाहेर गेले. इतकी वारी, इतकी वारी. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखी थोडीच वारी. काय वारी असेल. ज्या गावात मुक्काम पडला, खांडवीत मुक्काम पडला, पानवठा असेल, पाय धुवायचे, भोपळा भरून आणायचा, मंदिरातल्या खुंटीला अडकवायचा, वळकट सोडायची आणि मारुतीरायापाशी भजन तासभर. आणि भजन झाल्याच्या नंतर 2-4 घरं मागायचे. खांद्यावर पताका, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मग त्या घरच्या बाईनं, वारकरी बाबा थांबा, आले मी. भाऊ त्यावेळेला बंदी भाकर देत नव्हते. बरं नव्हतंच हो. लय गरीब आहे त्या लोक. लय परिस्थिती नाजूक होत्या, लय परिस्थिती. ज्या गावात मुक्काम केला भजन करायचं, मग मधुकरी मागायची. इथपर्यंत आलतो ना. मधुकरी मागितली, जेवण केलं. शरीराला ताप आलता. 92 वर्ष वय होतं. शरीर थकलं. उरलेली मधुकरी पालवात बांधून ठेवली, अडकून ठेवली. रातच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. घंटा वाजली. डोळे उघडून पाहिलं. चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीच्या मंदिरात वात होती लावलेली दिव्याची. त्या वातीच्या प्रकाशात, चांदण्याच्या प्रकाशात समोरचा व्यक्ती पाहिला. पुरुष आहे. कोण आपण? हे प्रवासी आहे. बर बसा. त्यानं ओळखट टाकली त्याची. कुठून आलात? फार दुरून आलो. जेवण रस्त्यात गावत नाही लागलं. आणि हे लागलं तर रात्रीचे 1 वाजले. कोणाला मागाव? उठले वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. सोनपेठचे होते, आपल्या मराठवाड्यातले होते, आपल्या भागातले होते. वारकऱ्याचं नाव रानोबा. खुंटीची ती मधुकरी उरलेली त्याच्या समोर टेकलीन. सांगितलं, दादा काय बाबा? हो मला दिली. अरे मी कुठून करून दिली? ह्या मारुतीरायाच्या पुढे भजन केलं, खांद्यावर पताका घेतली, गल्लीतल्या बायकांना मागितलं, त्यांनी भाकरी दिली, पोटभर खाल्ली, उरलेली बांधून ठुलती, ती तुला दिली. जेव बाबा. जेवण केलं. भाकरी खाल्ल्यावर काय करावं? ज्यानं भाकरी दिली त्याचे पाय दाबाव. म्हणून तो वाट सरू रानोबा वारकऱ्याच्या जवळ आले. सांगितलं तुमची सेवा करायची. कोणाला वारकरी म्हणतात? वारकरी म्हणायचं कोणाला? रानोबा वारकऱ्यानं सांगितलं, जिच्या सोबत लग्न केलंय, आता 4थ्या आश्रमात आहे, तिनं आंघोळीला पाणी टाकल्यावर आंघोळ करीत नाही. 4थ्या आश्रमात आहे. बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. इतका 4थ्या आश्रमाचा नियम सांभाळतो तो. लोकांना दिलेली भाकरी तुला खाऊ घातल्यावर तू जर माझे पाय दाबशील तर मला बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल. याला म्हणायचं वारकरी. याला म्हणायचं निष्ठावंत लोक. याला म्हणायचं सात्विक लोक. याला म्हणायचं सदाचारी लोक. नाही पाय दाबू दिले. हा प्रवासी नव्हता, हा पंढरपुरातला मालक होता. काही बी करून बापू सेवा करायचीच होती. डॉक्टर साहेब, ही खाल्लेली भाकरी फेडायची होती. देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला अरुणी, मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर.
पण रानोबा वारकऱ्याच्या पायाला जखमा झालत्या आणि पाय वाकले होते वाऱ्या करू 92 वर्ष वारी. माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं तुमच्या पायाच्या जखमा मी काही वेळात नीट करतो, मला तुमच्या पायाला औषध लावू द्या. रानोबा वारकरी म्हणले दिने बाबा हातात मी लावतो ना, माझ्या हातानं. तुझ्यासारख्या माणसानं आमचे तळपाय बाबा हे कुठं पाप फेडू मी नाही म्हणले. दुसऱ्याच्या हातानं औषध लावल्यावर जखमा नीट होत नाही. हे सगळं नाटक होत. सेवा करायची होती देवाला. आणि मग नाईलाजानं पाय पुढं केल्यावर रानोबा वारकऱ्याचे पाय चोळले कोणी? देवानं. डोळ्याचं पापण होतं तेवढ्या अवकाशातच जखमा नीट झाल्या. पण रानोबाच्या लक्षात आलं ते वारकरी अधिकारी होते, इतक्या लवकर जखम नीट होती त्या अर्थी डॉक्टर साहेब माणूस नाही. आताच झालं कोण आपण? रूप प्रगट झालं आणि चतुर्भुज रूप प्रगट झालं. विटेवरचा मालक आहे. साष्टांग लोटांगण घातलं. देवा देवा तुम्ही माझ्या पायाला हात लावा. विटेवरचे मालक करडू लागले. रानोबा 92 वर्ष झालं माझी वारी करता सोन पेटून. 92 वर्ष झालं. पाय वाकले, पायाला जखमा झाल्यात. काय वारी करता? ह्या वारीचं कर्ज आहे, हे कसं फेडावा म्हणून पाय चोळलेत. राहिला प्रश्न कोणता आता? पाय वाकलेले. देवानं सांगितलं रानोबा तुमचे पाय नीट करू का? नको म्हणले देवा. कारण सांगू प्रसाद? रानोबा म्हणले देवा हा संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. माझे वाकलेले पाय नीट तुला काय करता येतील इतकं काय देवा? तुम्हाला 20 वर्षाचं पोरग करशील इतकी तुझ्यात ताकद आहे. कृपा कटाक्षे 20 वर्षाचं पोरग करशील. पण देवा आता माथारपणात 92 वाऱ्या केल्यात आणि पोरग होऊन जर चुकीचं काम केलं तर आता कशाला पुन्हा तारुण्यात टाकतो? आणि एक लक्षात ठेव, दुसरा एक कारण सांगतो, पाय का नीट करू दिले नाही? देवा माझ्या जखमा नीट केल्यास हे मी कोणाला दाखवू देणार नाही, हायता का नाहीता. पण वाकलेले गुडघे जर सरळ केले तर गावातली सगळी लोक म्हणतील तुमचे पाय नीट कोणी केले. माणूस तर करू शकत नाही. आणि देव जर तुमचे पाय नीट करायला आला असेल तर आम्हाला पंढरपूरला जायचंच नाही, तुमच्यात पाया पडायचे. मग देवा तुझं दर्शन सोडून लोकांनी माझ्या पाया पडावा हे मला नाही आवडत रे. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडोनी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी ना ऐकावी. हे काय लक्षण महाराज? निंदा अथवा स्तुती हा बिलकुल नाही, स्वतःची करूनच घ्यायचे. नको म्हणले देवा, नको नको नको. दृष्टांत संपला. हे रानोबा रंगनाथ गुरुजींचे पूर्वज, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर, ज्ञान सूर्य. ज्ञान सूर्य. आपण ज्ञानोबाराय बघू शकत नाहीत, आपण तुकोबाराय बघू शकत नाहीत, आपण नाथ बाबा बघू शकत नाहीत, आपण नामदेवराय बघू शकत नाहीत. पण ज्यांनी ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी 18 संतांचं दर्शन घेतलं. सगळ्या संतांचा अंश प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर. महाराष्ट्र जर कोणामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर तर रंगनाथ गुरुजीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर आपला परिसर गेला मराठवाडा. एवढी मोठी ताकद महाराज. एवढे मोठे रंगनाथ गुरुजी ज्यांच्या कुळात जन्माला आले ते रानोबा किती अधिकारी. काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे विढोबा रखुमाई. झाला ना टाइम आता 10:41 झाले. उठा ना तुम्ही आता. ऐकायचंच पुन्हा. भगवान शिवजीचा एक उपासक शिवपुराण चालू आहे ना, जरच सांगतो 2 मिनिटं. पण आता बस झालं बरं का, एवढं झालं. मलाही सकाळी बार्शीला पळायचे. हो सांगतो उजडूस तर, पण वाळलेलं लाकडं पाहून ठेवा जाताना फुकावा घेऊन रोज सकाळी एकदा चिताभस्म समर्पित करायचं. काय वानवातानं पुरी वाणी. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. नित्य नियम. एक दिवशी माणूसच नाही मेला. मालकानं स्नान केलं, रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. भगवान शिवजीला पाणी घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन या. ती वाटी घेऊन जायची ती, पण त्याच्यात भस्म असायचं. आज माणूसच मेला नाही काल, तो भस्म कुठून? आणि रिकामी वाटी आणली, लक्षातच नाही. आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाई पहिल्याच आवाजात
तुळशीपाशी जायच्या. वाटी पाहिली रिकामीच. दुसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. वाटीत भस्मच नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाईने विचार केला, मालकानं भस्म आणलं नाही हे त्याला कळायला पाहिजे होतं. मला हाक मारायला नव्हती पाहिजे. पण काय म्हणून मला 3दा हाक मारली आणि वाटीत भस्म नसताना मला 3 बाऱ्या भस्म दे म्हणले आणि मी देऊ शकत नाही. मालकाची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय. त्याच्यापेक्षा आपलं शरीर जोहार करावा. आणि तुळशीपाशी जोहार केलं. 3 आवाज दिले, काय येत नाही म्हणून बाहेर आले. तोपर्यंत शरीराचं राखुंड झालं. मुठभर चिताभस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं. पिंडीतून भगवान शिवशंकर प्रगट झाले. तुला काय देऊ, जिना आज तुझा नियम मोडू द्याला नाही. अशी सात्विक पत्नी दिलीस जिच्यामुळं तुझा नियम मोडला नाही. अशी बायको मला परत असावी. वापस केली. काय वानू आता न पुरे हिवानी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय बायको, तिला पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. 6 गोष्टी नशिबान भेटतात. 6 गोष्टी. त्याच्यापैकी संसारिक माणसाला 1 नंबरची बायको. ज्याची बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटाय. कर्कश संगतीत दुःख उदंड. गोळी घेतली नाना आपण, घेतली होती माग मेली. पोटाचा आजार. आपल्याला काही दुसरं व्यसनच नाही ना, त्याच्यामुळे गोळी घेतली 4 पायाची. 4च असतात ना तिला. मग घोडी घेतली. ते म्हणला, पंडितजी हिला 3 चाली आता, पहिली दुसरी तिसरी मस्त चाली. चांगलं वाटलं. आम्ही गेलतो. शिवाजी भाऊ, आम्ही त्यावेळेला महेशराव होते, हो, आसाराम आप्पा, नाना, मी, टकले अण्णा. त्याच्या आधी एक आणली, तिला 3 चाली अशात मस्त. पण तिला एक वेगळीच खोड होती. बोरी खालून जात होती. हो, बोर आली ना रस्ता किती लागा माखडू द्या, हा बोरी खालून जायची. बसणाऱ्याचं तोंडच वरबडीत होती. मला उडी टाकता आली म्हणून जमली नाही. मग तोंड बाफा बाफा. आता कुठेही ब्युटी पार्लर मध्ये गेलो असतो तर नव्हता मेळ बसत. प्लॅस्टिक सर्जरी करावं लागली असती. इतके वरखंडे. तेव्हापासून म्हणलं ह्या घोडीवर बसणंच नको. वैकुंठवाशी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भाला. का ते बी म्हणू आणि याला टाळ्यात वाजवले तुम्ही. काय बायको मारा, मालकाचा नियम मोडू देत नाही. काय संतांचा, काय पतिव्रतेचा दर्जा. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे.